नमस्कार मंडळी. आज सकाळीच आम्ही कामाला लागलो होतो आणि कसं असतं माहिती आहे का, की नवऱ्याने जर का मदत केली ना तर खरंच भारी वाटतं. नाहीतर काय आपण कामं नेहमीच करत असतो, पण नवरा जर बसून राहिला ना घरात की खरंच राग येतो. पण ज्यावेळी मदत करतो ना त्यावेळी खरंच खूप भारी वाटतं. तर आज ना इथे सगळे पुठ्ठे होते, साठलेले होते भरपूर. म्हणून म्हटलं की ज्यावेळी म्हटलं रद्दीवाला येईल त्यावेळी देता येतील, म्हणून मग ते बांधून ठेवले. आणि काही बॉटल्स होत्या प्लास्टिकच्या वगैरे, तर त्या पण एका पिशवीमध्ये भरून ठेवलेल्या होत्या. तर त्यानंतर मग इतर सगळी साफसफाई, झाडांना पाणी वगैरे घालणं, हे सगळं काही नेहमीची कामं असतात ती सगळं आवरून घेतली. आणि नंतर मग आता इथे मी नाश्ता बनवते. तर आज मी गोड अप्पे बनवते. तर तुम्ही म्हणाल की सारखे अप्पे अप्पे हल्ली चाललं आहे. तर काय झालं होतं की थोडंसं बॅटर राहिलं होतं. आता ते टाकणार कुठे ना, कारण की ते चांगलं बॅटर होतं, म्हणजे मी फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यामुळे काय ते चांगलं राहिलेलं होतं. आणि मेन म्हणजे ते आंबट वगैरे झालं नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं की आज म्हटलं याचे गोड अप्पे बनवते. त्या दिवशी इच्छा होती खूप करायची, पण काही जमलं नाही, म्हणून म्हटलं आज म्हटलं हे गोड अप्पे बनवायचे. तर याच्यासाठी मी गूळ किसून घेतला, त्यानंतर मग शेंगदाणे भाजून घेतले आणि बस ते बॅटरमध्ये फक्त हे मिक्स करायचं होतं, बाकी काहीच करायचं नव्हतं. छान झाले होते. सुरुवातीला जरा चिकटले, पण नंतरचे मग अप्पे खूप छान झाले होते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.